नमस्कार. आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. मी मृदुला जोशी पुरंदरे या मॉर्निंग न्यूजमध्ये आपलं स्वागत करते. सर्वत्र दीपोत्सवाचा आनंद ओसंडून वाहतोय. आज आहे बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा. पती पत्नीच्या नात्याचं महत्त्व आजच्या दिवसाला आहे. धार्मिक दृष्टीनं बलिप्रतिपदेचं काय महत्त्व आहे हे जाणून घेऊया वेदाचार्य घैसास गुरुजी यांच्याकडून. बलिप्रतिपदा म्हणजे आज कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी बलिप्रतिपदेचं विशेष महत्त्व सांगितलंय. त्या दिवशी सुद्धा प्रत्येकाने अभ्यंगस्नान करावं. बलीची फार मोठी कथा आहे आपल्या पुराणांमध्ये. वामन अवतारामध्ये बलीला त्यांनी पाताळात पाठवलं अशी आपल्याकडे एक कथा आहे. त्यामुळे बलिप्रतिपदेच्या दिवशी आणखीन एक महत्त्व आहे की त्या दिवशी प्रत्येक स्त्रीनी आपल्या पतीला ओवाळायचं असतं. संध्याकाळी प्रत्येक स्त्रीनी आपल्या पतीला ओवाळून त्याला औक्षण करून त्याला दीर्घायुरारोग्य लाभावं याची प्रार्थना करायची असते. ज्याप्रमाणे भाऊबीजेला होतं त्याचप्रमाणे संध्याकाळी प्रत्येक स्त्रीनी बलिप्रतिपदेच्या दिवशी आपल्या यजमानांना औक्षण करून त्यांच्या आयुरारोग्याची प्रार्थना करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बली ही एक कथा आहे. बली आणि वामनाची ही कथा आहे. ती मोठी कथा आहे. ती अशी 1-2-3 मिनिटात होणार नाही, पण ती सुद्धा अत्यंत चांगली कथा आहे. ती प्रत्येकाने श्रवण करावी आणि बलिप्रतिपदेचं महत्त्व जाणून त्या दिवशी जे सांगितलेलं आहे ते त्या ठिकाणी त्यांनी करावं. याच्यामध्ये पुण्यसंचय करणं आणि आनंद मिळवणं हा एवढाच याच्यातला विषय आहे. तो प्रत्येकाने करावा. असा हा दिवाळीमधला तिसरा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा आपण त्याला म्हणतो. त्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये शालिवाहन शक हे सुरू होतं आणि म्हणून त्या दिवशी विशेष महत्त्व त्या बलिप्रतिपदेचं सांगितलेलं आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.